मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल त्यांनी शेवटचा हा सीन दाखवला होता. सायली अर्जुनला त्या रुमालाची घडी घालायला शिकवते आणि प्रेक्षकांनो, आज 31 मिनिटाचा एपिसोड आहे आणि आजपासून मालिकेची वेळ पण बदलली आहे. तर बघा, आता सुरुवातीला त्यांनी दाखवलं, चैतन्याचा कॉल आलाय सायलीला. सायली चैतन्याचा कॉल रिसीव्ह करते. अर्जुन म्हणतो, तो का फोन करतोय सारखं सारखं तुला? त्याने जास्ती सिरियसली काम घेतलेलं दिसतंय हे. सायली म्हणते, अहो मग ते काम सिरियसली घेणारच, असं म्हणून चैतन्याचा फोन उचलते आणि म्हणते, हं बोला भाऊजी. चैतन्य म्हणतो, वहिनी ते गुप्ते म्हणून क्लायंट येणार आहे भेटायला दुपारी आज. सायली म्हणते, हो चालेल, येऊ देत ना, पण मी ऑफिसला येण्यापूर्वी साईट मॅनेजरच्या घरी जाणार आहे. हा. चैतन्य म्हणतो, वहिनी तू खरंच त्या माणसाला भेटायला जाणार आहे? सायली म्हणते, हो जावंच लागेल भाऊजी. इन्स्पेक्टर सावंतांना जो पत्ता मिळालाय तो मला पाठवा, मी तिथे जाऊन येते. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी जातोय ऑफिसला, पण वहिनी तू जरा सावध राहा. त्या माणसाकडे ऍक्सिडेंटची माहिती आहे, त्यामुळे जरा टेन्शन आहे बरं का. सायली म्हणते, हो चैतन्य भाऊजी, हो भाऊजी, मला तुमची काळजी कळते, तुम्ही निर्धास्त राहा, आपण ऑफिसमध्ये भेटूयात. हं. चैतन्य म्हणतो, हो ठीक आहे चालेल वहिनी, पण खरंच टेक केअर. हा. असं म्हणून सायली आता ते चैतन्याशी बोलून फोन ठेवून देते. पण आता अर्जुन चिडतोय. तो म्हणतोय की तिने म्हणजे सायलीने तिथे जायला नकोय एकटीने. बरोबर आहे अर्जुनचं, पण सायली आता नको एवढं विनाकारण धाडस करतीये. आजचा जो पूर्ण एपिसोड आहे ना प्रेक्षकांनो, ते व्हॅलेंटाईन डेचं त्यांचा आठवडा चालू आहे ना, तर आज हग डे स्पेशल सरप्राईज दिलेलं आहे ना सायलीने. टेडी बिअर बनून आली आहे ती. छान वाटलाय तो सीन, क्यूट वाटलाय. अर्जुन म्हणतो, सायली तू एकटी जातेस तिथे साईट मॅनेजरकडे, तू स्वतःहून हे कसं काय ठरवलंस? सायली म्हणते, अहो पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो सापडत नाहीये, तो घरी पण सापडत नाहीये, मला जावं लागेल ना त्याच्या घराजवळ, ठाण मांडून बसावं लागेल, तो घरी येईलच ना कधी. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, काही गरज नाहीये एकटी जाण्याची, सावंतांना त्यांचं काम करू दे. मी तुला अर्जुन सुभेदार होऊ दिलंय सायली, पण मी काही तुला जीव धोक्यात घालायची परवानगी दिलेली नाहीये. सायली म्हणते, आता कळलं ना तुम्हाला, मी तुमची किती काळजी करते. तुम्ही कसे धोका पत्करता तेव्हा मला कसं टेन्शन येतं, कळलं ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो मला सगळं कळलंय, पण आता तू तिथे एकटी जाणार नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, असं काय करताय, अहो जावं लागेल ना. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाही ना, जा तुला जिथे जायचं तिथे. प्रियाने या दोघांचं बोलणं ऐकलंय बरं का. अर्जुन आता नाराज होतो आणि ती रुमालाची घडी पुन्हा करायला लागतो. सायली तो रुमाल त्याच्या हातातनं घेते आणि म्हणते, आणा इकडे. अर्जुन चिडून म्हणतो, माझं काम आहे ना, माझं मी करेल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया सायलीचा पाठलाग करते, पण प्रियाचा आवाज अजून नीट झालेला नाहीये. प्रिया मनात विचार करते, या सायलीला गाठायला हवं आणि ही कुठे जाते ते बघायला हवं, म्हणजे तो माणूसही सापडेल मला, साईट मॅनेजर का कोण तो, असा विचार करून ही जरा बाजूला जाते आणि तिथूनच नागराजला फोन करायला लागते बरं का. प्रियाचं नेहमी नागराजला फोन करणं जरा खटकायला लागलंय प्रेक्षकांनो. असो, नागराज जेलमध्ये आहे. नागराज तिचा फोन रिसीव्ह करतो, पण आता ही हॅलो म्हणायला जाते तेव्हा हिला बोलताच येत नसतं. तो तिकडनं नागराज, हॅलो, बोल ना प्रिया, अगं गप्प काय, हॅलो बोल ना. पण प्रियाला एकही शब्द नागराज नुसता हॅलो हॅलो म्हणत असतो, पण प्रियाला बोलताच येईना फोनवर. प्रिया शेवटी तो फोन कट करून टाकते आणि विचार करायला लागते, अरे यार, या घशाचा आधी काहीतरी करायला हवं. ती आता अश्विनच्या क्लिनिकमध्ये जाते बरं का. बरं, आता या साक्षीचा सीन त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांनो. साक्षी प्रचंड डेस्पेरेट झाली आहे बरं का त्या सचिनसाठी, आणि ती आता अस्मिताला मारायला निघाली आहे. आता हिला कोणी राईट्स दिले असे डायरेक्ट अस्मिताला मारायचे? प्रेमात माणूस वेडापिसा होतो म्हणतं ना, ते असं. त्यातनं तिला प्रियाने सांगितलंय की सचिन हा अस्मिताचा नवरा आहे, त्यामुळे ती जास्तीच वेड्यापिशासारखी करतीये. साक्षी विचार करते मनाशीच, मी अण्णांना नेहमी म्हणायची की माझ्याजवळ व्हायलन्स नाही, एखाद्याला मारून टाकणं हा एकमेव उपाय नसतो, पण आता मला कळतंय हाच एकमेव मार्ग असतो कधी कधी. आता मला कळतंय, एखाद्या माणसाची हीच लायकी असते, जगण्याची लायकी नसते एखाद्या माणसाची. सचिन माझा आहे, फक्त माझा. सचिनची बायको पण मीच आहे. आजची शेवटची रात्र जगून घे अस्मिता, कारण उद्याचा दिवस तू बघू शकणार नाहीये. साक्षी असं एकदम दात खाऊन वगैरे बोलतीये, ती खूप प्रचंड रागात आहे, डेस्पेरेट झालीये ती सचिनसाठी, असं म्हणायला हरकत नाहीये. आता तिच्या हातात चाकू आहे आणि तो टेबलवरती जोरजोरात आदळते हे सगळं बोलून. आता ती खरंच अस्मिताचा जीव घेऊ शकेल का? हिला कोणी राईट्स दिले बरं प्रेक्षकांनो असा कोणाचा जीव घ्यायचे? असो, गुंड प्रवृत्तीचे लोक असेच असतात. तर असो, आपण मालिकेच्या या सगळ्या पात्राबद्दल बोलतोय. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, सायलीबाई ऑफिसला निघाली
सायलीच्या मनात आता येते खोडी. अर्जुन स्वयंपाकघरात काम करतोय. मनात विचार करते ती त्याला बघून, आज न यांची जरा गंमतच करते. हे एरवी माझ्या मागे मागे करतात स्वयंपाकघरात, तेव्हा मला कसं अवघडल्यासारखं होतं. यांना जरा कळूच दे. सायली असा विचार करते आणि गुड मॉर्निंग म्हणून अर्जुन जवळ येते आणि सगळ्यांनाही गुड मॉर्निंग करते. अर्जुनला म्हणते, नवरोबा आज काय आहे ते लक्षात आहे की नाही? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय आहे की लक्षात. अस्मिता, कल्पनाताई, विमल, प्रतापराव सगळे आहेत घरात. सायली सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, मग आजचा दिवस साजरा करायचा ना? अर्जुन म्हणतो, लगेच करूया, चल ये. आता तो मिठी मारायला लागतो बरं का सगळ्यांसमोर तिला. सायली आता त्याच्याकडे बघून हसते. अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुझं? सगळे बघतायत ना आपल्याकडे, कुठेही काहीही विचार करतेस हं तू. सायली म्हणते, अहो सगळे आपलीच माणसं आहेत ना. त्यावर प्रतापराव म्हणतात, अरे बाबा सगळे तुमचे काय काय दिवस साजरे करायचे ते करा, आमची काही हरकत नाहीये. अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही पण ना. काय ग सायली, ही काय जागा आहे का हग डे सेलिब्रेट करायची? सायली म्हणते, प्रेम करायला कशाला जागा हवी आहे? आज प्रेमाचा दिवस आहे ना, तो तर साजरा करायलाच हवा. सायली असं म्हणून आता या अर्जुनच्या मागे लागलीये, त्याने तिला मिठी मारावी म्हणून. आता अर्जुन तिच्या मिठीतनं म्हणजे तिच्या तावडीतनं सुटतो आणि म्हणतो, मम्मा हे घे पोहे. हा सीन ना जरा हवा हवासा वाटला, पण जरा अवघडल्यासारखा वाटलाय. अर्जुन सगळ्यांना मुद्दाम पोहे वाढतोय आणि सायली त्याच्या मागे मागे करतीये. अहो ऐका ना, एकच मेथी द्या ना. अहो असं काय करताय? अर्जुन आता ते बायकोप्रमाणे लाजतोय. काय चाललंय तुझं सायली, सोड. सायली म्हणते, बघा ना आई कसं करताय. अहो द्या ना, एकच मेथी द्या ना. अर्जुन चिडून म्हणतो, अगं बघतायत ना सगळे, असं काय करतेस तू? कल्पनाताई, अस्मिता, प्रतापराव सगळे हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, बघ ना बायको, सगळे आता हसायला लागलेत आपल्याला. सायली पुन्हा त्याच्या पाठीपाठी जात म्हणते, काय हो नवरा बायको प्रेम दाखवतायत ना, मग त्यात एवढं काय टेन्शन घ्यायचंय? अर्जुन म्हणतो, गप्प बसशील का? सायली म्हणते, आता कसं वाटतंय? मला जेव्हा बायको बायको करत फिरता ना माझ्या मागे मागे सगळ्यांसमोर, कसं अवघडल्यासारखं होत असेल मला, कळलं का कळलं? अर्जुन म्हणतो, हो माझी आई, कळलं मला, आता सगळं कळलं. पण सायली सगळे हसतायत आपल्यावर. सायली म्हणते, अहो हसू द्या ना, तुम्ही कधी सगळ्यांच्या हसण्याकडे लक्ष देऊ लागलात? आता कल्पना ते तिकडून खाणाखुणा करतात. अशीच पाहिजे अर्जुनला अद्दल, चांगली घडली. असो. तर आता अर्जुन म्हणतोय, कळतंय मला तुझं बोलणं सायली, पण आता मला माझं काम करून देशील का प्लीज? सायली म्हणते, आता मी आहे ना अर्जुन, असं नाही हं. आज मी सगळ्यांसमोर मिठी मारल्याशिवाय राहणार नाहीये. मी तर तुम्हाला मिठी मारणारच. अर्जुन म्हणतो, सायली तुझं वागणं खूपच बोल्ड होत चाललंय हा. नाही म्हणजे आवडतंय तसं मला ते, पण जरा जास्तच बोल्ड होतंय. सायली स्माईल करते. तेवढ्यात प्रिया टाळ्या वाजून यांना आवाज देते, कारण तिचा आवाज बसलाय ना. आता हिने टाळ्या का वाजवल्या म्हणून सगळेच बघायला लागतात तिच्याकडे. प्रिया आता खाणाखुणा करते. विमल म्हणते, काय बोलताय तुम्ही? तन्वीताई काही हवंय का तुम्हाला? प्रियाला नाश्ता पाहिजे बर का, पण आता तिला बोलताच येईना. कल्पनाताई म्हणतात, काय ग बाई काय झालं? तू बोलत का नाहीयेस? अर्जुन अजून मजा घेतो तिची आणि म्हणतो, मला वाटतंय तन्वीने नवऱ्यासाठी उपास ठेवलेला दिसतोय, मौन व्रत वगैरे. मग आता प्रिया पुन्हा खाणाखुणा करायला लागते. विमल म्हणते, तुमच्या अंगठ्याला लागलंय का? मलम बिलम पाहिजे का तुम्हाला? प्रतापराव म्हणतात, अरे देवा, ए अस्मिता, अगं हिच्या डॉक्टर नवऱ्याला सांगायला हवं हिच्यावर उपचार कर म्हणून. अस्मिता म्हणते, डॅड ही कालपासनं काहीच बोलत नाहीये, कोणास ठाऊक काय चाललंय तिचं, जाऊ द्या ना आपल्याला काय करायचंय. आता अर्जुन म्हणतो प्रियाला, काय ग तन्वी, तू असं काही खाल्लंयस का जे खायला नको होतं तरी तू खाऊन बसलीयस? आता प्रिया विचार करायला लागते, अरे म्हणजे अर्जुननेच त्या चॉकलेटमध्ये काहीतरी घातलंय, माझा डाव याने माझ्यावरच उलटवला, असं म्हणून ती आता अर्जुनवर दात खायला लागते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं मला म्हणायचंय की जे तुझं नाहीये तरी तू ते खाल्लं, म्हणजे मुद्दाम कोणाची वस्तू खाल्लीस का, असं होतं बरं का तेव्हा कधी कधी. प्रियाला कळलंय की ही अद्दल अर्जुनने तिला घडवली आहे. प्रिया आता विचार करते, मला नाश्ता संपवायला हवा, पटकन संपवायला हवा, म्हणजे मला सायलीचा पाठलाग करता येईल. त्या साईट मॅनेजरच्या मागे जाते ना सायली. सायली आता न खाताच निघत असते, चला मला जायचंय, उशीर होतोय. अर्जुन म्हणतो, बायको थांब, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही, असं म्हणून त्याने तिला पोहे वाढलेत. म्हणजे सायली म्हणत असते, मला जायचंय, उशीर होतोय मला. अर्जुन म्हणतो, तू कशी माझ्या मागे लागतेस, सकाळी कधी खाल्ल्याशिवाय मला जाऊ देतेस का ऑफिसला? चल चल खाऊन घे पटपट. प्रिया सुद्धा आता अर्जुनच्या हातचे पोहे खाते बर का.
तिचं हे बक बक खाणं पाहून अस्मिता म्हणते, डॅड, कुठल्या मुहूर्तावर आपल्या अश्विनच्या नशिबी हे पात्र आलो. अर्जुन म्हणतो, जाऊ दे ग अस्मिताई, तू नाश्ता कर. पण काय हो सायली मॅडम, नाश्ता कसं झालाय, ते सँडविच झालंय कसं? सायली आता डोळा मारून त्याला असं खुणवते, मस्त झालंय. आणि त्याला अशी हळूच खुणवते, इकडे या ना. अर्जुन जरा खाली वागतो. सायली हळूच म्हणते, आज सगळ्यांसमोर मी तुम्हाला मिठीत घेणार आहे बरं का नवरोबा, तयार आहात ना? आता अर्जुनला आलंय टेन्शन, ही काय करणार आहे म्हणून. तिला मिठी मिळाली नाही ना मगाशी, म्हणून हे सगळं. आता इकडे प्रिया पोहोचली अश्विनच्या क्लिनिकमध्ये. अश्विनने तिला औषध दिलंय आणि आता तिचा आवाज थोडा थोडा निघालाय. अश्विन म्हणतो, नीट गुळण्या कर, झोपण्याच्या आधी पण गुळण्या कर, बरं वाटेल तुला, आणि हे औषध घे. प्रियाने अश्विनने दिलेलं औषध घेतलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि मग कुठे तिचा आवाज बाहेर आलाय. आता ती विचार करायला लागते, चला बरं वाटतंय. अश्विन म्हणतो, आता थोडंसं बोलता येतंय ना तुला? नाही म्हणजे बरं वाटतंय की नाही? प्रिया आता करून सांगते, हो हो बरं वाटतंय. अश्विन म्हणतो, पुढच्या 4 दिवसाच्या अजून गोळ्या औषधं घेऊन ठेवतो तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, नाही मला बरं वाटतंय आता, मला वाटलं होतं माझा आवाज नेहमी करता गेला की काय. अश्विन म्हणतो, हे बघ, नको ते उद्योग करत जाऊ नकोस, म्हणजे तुझा आवाज खरंच जाईल हं तन्वी. प्रिया मनात विचार करते, अरे देवा, याला काय कळलंय, म्हणजे याला समजलं की काय मी काय केलं होतं ते. प्रिया म्हणते, म्हणजे काय म्हणतोयस अश्विन? अश्विन म्हणतो, अगं बाई, म्हणजे तुझं हे रोज रोजचं बाहेर खाणं बंद कर, तुझ्यामुळे मला बाहेरचं रोज खावं लागतंय. तुला कळतंय का, बाहेरचं खाण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होत आहे. काय खाल्लं होतंस तू? प्रिया म्हणते, मी 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 काही खाल्लं नव्हतं बाहेरचं. नाही रे अश्विन, मी काही अरबट चरबट खाणार नाही हं, आणि अर्जुनने केलेलं तर नाहीच नाही. आता अश्विन म्हणतो, काय? प्रिया म्हणते, अरे मला असं म्हणायचंय की मी घरीच स्वयंपाक करत जाईल तुझ्यासाठी माझ्यासाठी. सध्या अर्जुन स्वयंपाक करतोय ना. बरं चल, मी निघते हं अश्विन, आणि संध्याकाळी येताना औषध घेऊन ये हं माझं घशाचं. चल येते. असं म्हणून प्रिया निघाली आहे आणि पुन्हा बाहेर गेल्यावर नागोबाला सांगतीये, सांगतीये म्हणण्यापेक्षा त्याला कळवतीये की ती आता चाललीये म्हणून साईट मॅनेजरकडे. कारण मगाशी नागोबाने फोन केला तेव्हा प्रिया बोललीच नाही ना त्याच्याशी. मग नागोबा फोन उचलतो आणि म्हणतो, काय चाललंय का प्रिया, मगाशी फोन केला तर काही बोलली नाही ना. आता प्रिया म्हणते, थांबता का जरा, मला बोलू द्या. आता मी बोलते ना, मी ना आता जे सांगते ते नीट ऐका. ती सायली त्या साईट मॅनेजरकडे चालली आहे. तो साईट मॅनेजर जर भेटला ना सायलीला, तर तुम्ही जेलमध्येच राहणार कायमचे. नागराज म्हणतो, हे प्रिया, तुला काय बातमीदार म्हणून नाही ठेवलंय तिथे, जा, ते अर्जुन सायली त्या रमेशला भेटणार नाही असं काहीतरी कर. प्रिया म्हणते, तिकडे जाणारच आहे मी, माझा घसा बसला म्हणून मी इकडे आले होते अश्विनच्या क्लिनिकला. सायलीचा पाठलाग मी करतेच आहे आणि तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं म्हणून फोन केला. नागराज म्हणतो, शाबास प्रिया, तुला डोकं चांगलंच आहे हं, वापरते तू कधी कधी. प्रिया म्हणते, तुमची शाबासकी ठेवा हो तुमच्याकडे, तुम्ही ना तुमचं डोकं वापरलं असतं ना तर आज जेलमध्ये नसता. चला ठेवा फोन. असं म्हणून प्रिया गेली आता सायलीच्या मागावर. सायली त्या साईट मॅनेजरच्या घरी गेली आहे. रमेश आहे ना जो सापडला, त्या बाबूला त्याने ट्रक दिला होता, त्या रमेशचा पत्ता शोधत सायली घरी आली आहे तिथे. आता त्या घराला कुलूप असतं. सायली विचार करते, अरे देवा, कुठे गेला असेल हा. आता मला इथे वाट बघावी लागणार हा माणूस येईपर्यंत. सायली आता तिथेच वाट बघत असते बरं का. आता काय करावं तिला कळेना, कारण वर खूप ऊन असतं असं त्यांनी दाखवलंय. तेवढ्यात अर्जुन आलाय तिच्या समोर. अर्जुनने सायली समोर त्याने दिलेलं ते गिफ्ट केलंय. सायली म्हणते, अगं बाई तुम्ही इथे. अर्जुन म्हणतो, तुला मी काल हे गिफ्ट दिलं ते कपाटात शोभून ठेवण्यासाठी का. सायली म्हणते, सॉरी, अहो गडबडीमध्ये मी हे सगळ्या वस्तू घेणंच विसरले. काल अर्जुनने दिलं होतं ना तिला सनस्क्रीन, गॉगल, टोपी, ते सगळं. अर्जुन ते घेऊन आलाय सायलीसाठी. सायली म्हणते, तुम्ही इथे काय करताय. अर्जुन म्हणतो, जिथे ऊन तिथे सावली, जिथे सायली तिथे अर्जुन. सायली हसायला लागते आणि म्हणते, अगं बाई, चांगलंय हं, सायली बनण्याच्या निमित्ताने तुमची मराठी भाषा छान सुधारते. सायलीला आज खूप काम आहे, तुम्ही इथे काय करताय. अर्जुन म्हणतो, अगं घरात काम करणाऱ्या व्यक्तीला खरेदी करावी लागते ना. सायली म्हणते, मग भाजी घेऊन घरी जायचं ना. सायली असं म्हटल्या क्षणी अर्जुन म्हणतो, तू एकटी आली आहेस ना इथे सायली, कुठे येतो चैतन्य. सायली म्हणते, कसं आहे ना हो, मी जरी थोड्या दिवसासाठी अर्जुन सुभेदार बनली असेल ना, तरी माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी सनद नाहीये वकिलीची. त्यामुळे वकिलाची सगळी कामे चैतन्य भाऊजीलाच करावी लागतात. कोर्टाच्या सगळ्या तारखा चैतन्य गडकरीच हँडल करतात. अर्जुन म्हणतो, ओके, सो मी आता इथे सायली सुभेदारांसोबत थांबू शकतो ना थोड्या वेळ.
चल बरं बायको, आता उशीर करू नको आणि हे सगळं घाल बरं. चल घाल. अर्जुनने ती टोपली पुढे केलीये गिफ्टची. आता ते सनस्क्रीन लावलंय बरं का सायलीने चेहऱ्याला. आणि ते गॉगल घातलाय, टोपी घातलीये. अर्जुनने ते सगळं मुद्दाम आणलंय सायलीला त्रास होऊ नये म्हणून. सायली म्हणते, ऊन तर फार आहे आज. पण काय हो, कुठली भाजी घेतली? अर्जुन म्हणतो, दोडका. सायली म्हणते, अरे देवा, हो घरात नाही आवडत कोणाला दोडका. अर्जुन म्हणतो, अगं सायली, मी बनवल्यावर आवडेल, नक्की आवडेल. तुला माहितीये बायको, मी आज खूप सॉलिड बार्गेनिंग केली त्या भाजीवाली सोबत. अगं घासाघीस ग, घासाघीस. अगं ती 35 रुपये सांगत होती भाजी. मी एवढी घासाघीस केली आणि मी 30 रुपयाला घेऊन आलो भाजी. आणि तुला माहितीये का, अगं असा स्मार्ट, हँडसम आणि असा चिकणा कस्टमर बघून तिने मला एवढा मोठा कढीपत्ता फ्री दिला. सायली म्हणते, काय अहो कर्म माझं, अहो कढीपत्ता कोणालाही दिला जातो फ्री. आणि हा एवढा दोडका आहे ना, 20 रुपयाच्या वर पैसे द्यायला नको होते तुम्ही त्याला. अहो फसवलं त्या भाजीवालीने तुम्हाला. आणि म्हणे देखणा कस्टमर. अर्जुन म्हणतो, नाही ग, ती भाजीवाली नाही फसवणार मला, इम्पॉसिबल, अशक्य, अशक्य आहे ते. सायली म्हणते, अरे देवा, अजून तुम्ही थोडे दिवस सायली बनला ना तर घरचं नक्की दिवाळं निघणार. अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, मी जर अजून थोडे दिवस सायली राहिलो ना तर घरी नक्की रोज दिवाळी होणार. सायलीला आता हसू येतंय. अर्जुन तिच्या प्रत्येक प्रश्नाला अगदी करेक्ट उत्तर देतोय. सायली हसायला लागते आता आणि म्हणते, काय हो तुम्ही पण, बरं ठीक आहे, माझी सोबत तुम्ही करणार असाल तर हे सगळं तुम्ही पण वापरा. कसं आहे ना, उन्हाचे चटके तुम्हाला पण लागायला नकोत. अर्जुन म्हणतो, आधी ती छत्री उघड. सायली आता छत्री उघडते तेव्हा अर्जुन म्हणतो, पाऊस असता तर बरं झालं असतं ना. आणि तिच्याकडे बघायला लागतो. सायली म्हणते, अहो तुम्ही असेच माझ्याकडे बघत राहिलात ना तर तो माणूस आपल्या मागून त्याच्या घरात निघून जाईल आणि आपल्याला कळणार पण नाही. अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, असं नाही होणार. आता प्रिया तिथे पोहोचली आहे सायलीच्या मागे मागे. आणि सायली आणि अर्जुनला तिथे बघते असं एकमेकांशी गोडगोड बोलताना आणि तिला खूप जेलसी होते. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना खूप मोठा आहे. जमेल तेवढा पटापट सांगायचा प्रयत्न करते मी. तुमच्यापर्यंत एपिसोड लवकर यायला पण हवा ना. तर बघा, प्रिया या दोघांना बघून विचार करायला लागते, अरे यार काय चाललंय या दोघांचं, इथे पण रोमॅन्सच करतायत. करा करा, काय करायचं ते करा, पण ए बाई सायली, त्या माणसाला नको भेटू ग बाई. किती ऊन लागतंय, एका पैशाची पण सावली नाही इथे, केवढी करपतीये मी. आणि हे दोघं मस्त छत्रीत उभे आहेत, मागे जाऊन उभी राहते असा विचार करते प्रिया आणि जरा साईडला जाऊन उभी राहते. पण ऊन मात्र सगळीकडे. हे मात्र खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, ऊन चांगलं चटकायला लागलंय आता. प्रिया पुन्हा तिथून, नाही सॉरी, नागराजचा फोन येतो प्रियाला तिथे. नागराज प्रियाला फोन लावतो आणि म्हणतो, प्रिया कुठेस तू? प्रिया म्हणते, काय हो, तुम्हाला फोन दिलाय मी, तो जरा जपून वापरा ना, तुम्हाला कोणी बघितलं म्हणजे. नागोबा म्हणतो, नाही गा, कोणी बघत नाही. बरं मला सांग, तो रमेश भेटला का अर्जुन सायलीला? प्रिया म्हणते, नाही, तो इथे फिरकला पण नाहीये. अहो तिथे घराला कुलूप आहे, म्हणजे त्याने पत्ता बित्ता बदललाय का काय हेही माहिती नाहीये आपल्याला. आता नागराज म्हणतोय, अगं पत्ता बदलला तर बरंच आहे ना, तो सापडलाच नाही पाहिजे सायली अर्जुनला. मग प्रिया म्हणते, तुम्हाला तिथून पासून बोलायला काय जातंय, इथे मी उन्हात उभी आहे आणि ते अर्जुन सायली तिथे सावलीत रोमॅन्स करताय. नागराज म्हणतो, काय करणार प्रिया, आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात ग, जरा पाप कमी कर, म्हणजे असं काही होणार नाही. प्रियाला आता येतो राग. प्रिया कट करते नागराजचा फोन आणि विचार करते, याला बसून तिथे बोलायला काय जातंय, या नाग्याला तर मी पाहून घेईल. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, लगेच साक्षीने फोन लावलाय प्रियाला. साक्षी तिचाही फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, बोल ग, काय साक्षी? साक्षी म्हणते, प्रिया तुला ना माझं एक काम करायचंय. प्रिया आता वैतागते वर काढी म्हणते, हो करते ना, तुझं पण काम करते, मी वाटच बघत होते तुझा कधी फोन येतो आणि कधी मी तुझ्यासाठी काम करते ते. साक्षी म्हणते, प्रिया तुझा सरकायझम तुझ्याकडेच ठेव, आज रात्री तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव आणि काळोख कर, घरात कोणी नाहीये ना हे लक्ष ठेव, आणि घरात कोणीतरी येणार आहे तुझ्या रात्री, लक्षात ठेव. प्रिया म्हणते, कोण येणार आहे माझ्या घरी एवढ्या रात्री? साक्षी म्हणते, तुला सगळं कळेल, उद्या तुला आनंदाची बातमी मिळणार आहे सकाळी. प्रिया आता विचारते तिला, अगं म्हणजे काय साक्षी, काय बोलतेस? साक्षी काही न बोलता आता फोन कट करून टाकते. प्रियाला आता आले टेन्शन. आपल्याला जे वाटलं होतं ना की सुभेदार रात्रीचे दरवाजे उघडून झोपता का, तर नाही, सुभेदारांकडे हा हेर आहे ना प्रिया नावाचा, हा हेर आता दरवाजा उघडा ठेवणार आहे साक्षीसाठी. प्रिया विचार करते, अरे यार, हिला कशाला पाहिजे माझ्या घराचं दार उघडं, काय करणार आहे ही?
अरे हे सगळे लोक डोक्यावर पडलेत का? तो बाप तिथे जेलमध्ये आणि ही पोरगी विचित्र वागते. अरे यार, मी कशाला फोन दिला यांना? तिकडे त्या नागराजला मी कुठून फोन दिला असं झालंय. बसल्या बसल्यासारखा फोन करत राहतो आणि ही साक्षी सुद्धा. आता यांची प्रकरण निस्तरत निस्तरत माझं आयुष्य जाणार आहे. असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. आता इकडे सायली अर्जुन बराच वेळ वाट बघतात, पण तो रमेश काही अजून आलेला नाहीये, त्यामुळे ते कंटाळतात. अर्जुन म्हणतो, सायली, आता तो माणूस इथे राहतो की नाही राहतो हे तरी आपल्याला माहिती आहे का नक्की? म्हणजे मला नाही वाटत आहे तो रमेश आता इथे येईल म्हणून. सायली म्हणते, त्या सावंतांनी तर हाच पत्ता दिला होता. तर अर्जुन म्हणतो, जाऊ दे आता, खूप वेळ झालाय, चल घरी. सायली म्हणते, तुम्ही व्हा पुढे, माझं एक काम आहे ते मी करून येते. अर्जुन म्हणतो, काहीतरीच सायली, आता कुठलं काम आहे तुला? चल ना, आपण सोबत जाऊयात ना घरी. सायली म्हणते, अहो एक सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो, अच्छा सरप्राईज गिफ्ट, क्या बात आहे बायको. अर्जुन अर्जुन आता तू अर्जुन सुभेदार झाली आहेस. सायली म्हणते, अहो याला म्हणतात वाण नाही पण गुण लागला. अर्जुन म्हणतो, बरं, मी पण बाहेरची कामं संपवतो आणि घरी जातो नंतर. नाही, तुझ्यासाठी भिजलेले वाल घ्यायचेत मला. अगं टूथपेस्ट घ्यायची आहे आणि तो इडलीचा रवा तो पण घ्यायचा आहे. अगं ते छान भिजला ना रवा की मग इडली सॉफ्ट होते ना, छान अशी फुगते ना ती इडली. सायली म्हणते, अगं बाई खूपच कळायला लागले तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अगे तू आता म्हणलीस ना तेच, वाढ नाही पण गुण लागलाय. सायली म्हणते, खरंय तुमचं. घर सांभाळायचं म्हटलं म्हणजे बाहेरच्या गोष्टी हे सगळं सामान सुमान आणणं आलंच. पण अहो तुम्ही ना आता जास्ती लोड घेऊ नका. घरी करायला आई आणि विमलताई आहेत ना. अर्जुन म्हणतो, नको, त्यांना नाही त्रास देणार मी. आपली कामं आपणच करायला हवीत. आईने केलाय ना माझ्या एवढी वर्ष स्वयंपाक, मग आता त्यांनी आराम करायला हवा. आपल्या माणसासाठी काही करायचा आनंद वेगळाच असतो ग. आता तो आनंद मला गमवायचा नाहीये. सायली आता गोड हसते आणि म्हणते, अच्छा, माझीच वाक्य मला ऐकवताय का? अर्जुन म्हणतो, मग मी सायली आहे ना. आणि अर्जुन म्हणतो, चल आता बायको मी येतो. अगं ते छत्री घे, चष्मा लाव, टोपी पण राहू दे डोक्याला. अर्जुन आता घरी पोहोचलाय आणि घरी पोहोचून तो आता सायलीची वाट बघतोय. आता हाच तो सीन आहे प्रेक्षकांनो, जिथे तुम्हाला टेडी बेअर दिसणार आहे. बापरे, एवढे मोठे मोठे एपिसोड दाखवायची काय गरज आहे? माझं तोंड दुखणार आहे आता बोलून. प्रेक्षकांनो, आपल्या आजच्या या एपिसोडला लाईक करायला प्लीज विसरू नका. असो, आता अश्विन आणि प्रिया समोर बसलेत. अर्जुन किचन मध्ये काहीतरी करतोय. अश्विन विचारत असतो प्रियाला, तू मगाशी गोळ्या घेतल्या का तन्वी? आता कसा बरा आहे का? प्रिया आपली नुसती हो हो करत असते त्याला. अश्विन म्हणतो, तन्वी मला वाटते की तुझ्या खाण्यात काहीतरी आलंय म्हणून घशाला असं झालंय. अर्जुन तिकडनं ओरडतो, दुसऱ्यांच्या गोष्टीत जरा कमी नाक खूपच, म्हणजे असं काही होणार नाही. अश्विन म्हणतो, तन्वी तू काही बोलू नकोस, कोणाला काही उत्तर देऊ नकोस, तुझ्या घशाला विश्रांती ठेव बरं. तेवढ्यात आता गाडीचा आवाज येतो अर्जुनला, म्हणून तो पटकन कॉफी तयार ठेवतोय सायलीसाठी. त्याला असं वाटतंय की सायली आलीये. आता तो दरवाजा उघडतो बरं का, सायली आलीये म्हणून, पण सायली आलेली नसते. आता तो जरा नाराज झाल्यासारखं दाखवलाय, काय बाबा अजूनही सायली आली नाहीये. अर्जुनला प्रिया आणि अश्विन लांबून बघत असतात बरं का, ऑब्झर्व करत असतात. आता या दोघांचा हा स्पेशल डे इतका सुंदर साजरा होतो ना, त्यामुळे अश्विन आणि प्रिया या दोघांना, म्हणजे अश्विनला जेलसी नाही झाली पण प्रियाला खूप जेलसी झाली आहे. आता अर्जुन माघारी जात असतो तेव्हा नवरोबा अशी गोड हाक त्याला ऐकू येते आणि सगळेच जण घरात जमलेत. सायली एक गोड गोड पिंक कलरचा टेडी बेअर होऊन आली आहे. सायलीने ना तो डान्स खूप छान केलाय बरं का प्रेक्षकांनो. आल्या आल्या तिचा तो डान्स बघून सगळेच खूप खुश झालेत. सायली येते आणि आल्या क्षणीच त्या टेडी बिअरच्या वेशामध्ये अर्जुनला गोड मिठी मारते. अर्जुन पण तिला मिठी मारतो आणि प्रिया अश्विन बघतच राहतात या दोघांना. या दोघांचं असं क्यूट क्यूट रोमॅन्टिक वागणं छान वाटायला लागलंय त्यांच्या घरच्यांना. प्रिया आणि अश्विन सोडले तर. आता अर्जुन म्हणतो, सायली सगळे बघतायत. सायली म्हणते, तुम्ही असंच करता ना मला सगळ्यांसमोर, आता कसं वाटतंय? सॉरी, अर्जुन म्हणतोय, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे माय बायको, खूप छान वाटतंय मला. सायली म्हणते, हो तुम्हाला पण हॅपी व्हॅलेंटाईन डे नवरोबा, असं म्हणून ते एकमेकांना मिठी मारतात. हे बघून प्रिया की जली. प्रियाच्या चेहऱ्याचे हावभाव असे दाखवलेत. आता प्रियाला खूप कसं तरी होत असतं बरं का, कारण तिला अश्विनने साधं फूल पण दिलेलं नाही ना. ती आहेच तशी, काय करणार. आता कल्पनाताई सायली अर्जुनची दृष्ट काढतात. अर्जुनने सायलीसाठी सुंदर असा केक केलेला असतो. आता तो सायलीला तिथे बसवतो हॉलमध्ये आणि म्हणतो, बस इथे बायको, ढॅन्ट डॅन असं म्हणून त्याने केक आणलाय.
आता ते दोघेही जण तो दिवस खूप गोड पद्धतीने साजरा करतात. टेडी बिअरचाच केक केलेला आहे अर्जुनने आणि चॉकलेट केक दिसतोय बरं का. अर्जुन म्हणतोय, बायको हा केक स्पेशल तुझ्यासाठी हं. आता सायलीने तो केक कापलाय, अर्जुनने पण कापलाय. प्रतापराव म्हणतात, कमाल आहे बाबा या दोघांची. नाही, एवढे दोघे बिझी आहेत तरी आठवड्यातला प्रत्येक दिवस साजरा केला बरं दोघांनी. तुम्ही दोघं ना खरंच कॉलेज तरुणांना सुद्धा लाजवताल हं. असं म्हणून कल्पनाताई पण कौतुक करतात बरं का. हो बाबा खरंय. पण काय रे सायली अर्जुन, तुम्हाला हे सगळं सुचतं कसं रे? बाई कळतच नाही मला. कसं जमवून आणता तुम्ही हे सगळं? सायली म्हणते, आई एकमेकांवर प्रेम असलं ना की सगळं सायली असं म्हणते आणि दोघेही एकमेकांना केक भरवतात तो केक कट करून. सायली म्हणते, अगं बाई हा केक किती छान आहे. आणि अर्जुनला पण ती भरवते. सगळे हॅपी हॅपी आहेत. एक प्रिया आणि अश्विन सोडले तर दोघे बिचारे कानकोंड्यासारखे करतात बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांनी कुठलाच दिवस साजरा नाही केला ना म्हणून. अश्विनला जरासं विचित्र वाटतं पण ठीक आहे. आता त्यांनी साक्षीचा सीन घेतलाय पुढचा. साक्षी आता चाकू घेते आणि तिने सगळं प्लॅनिंग केलंय बरं का अस्मिताला मारण्यासाठी. तेवढं तिथे सचिन आलाय. सचिन म्हणतो, काय ग सॅम कुठे निघालीयस, बाहेर चाललीयस का? साक्षी म्हणते, अरे सॉरी सॅम, तुला सांगायचंच राहिलं. माझी एक मैत्रीण आहे, ती USA वरनं आली आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी पार्टी करणार आहोत, तिकडे चाललीये मी. सचिन म्हणतो, अगं मग आपल्या डिनरचं काय मग? साक्षी म्हणते, मागव ना बाहेरून तुझ्यासाठी काहीतरी. सचिन म्हणतो, बरं किती वाजता परत येणार आहेस तू? साक्षी म्हणते, मला नाही माहिती, पहाट होईल कदाचित, जसं काम होईल तसं. आता एकदम सचिन म्हणतो, काम कसलं काम? साक्षी म्हणते, अरे म्हणजे पार्टीला किती वेळ लागेल ते माहित नाही, खूप दिवसांनी भेटतोय ना आम्ही मैत्रिणी. आता सचिन म्हणतोय, अगं तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे? साक्षी खूप असं राग राग उत्तर देते त्याला. आता आकांक्षा. आकांक्षा नाव आहे. किती प्रश्न विचारतोयस रे सचिन मला? सचिन म्हणतो, अगं असं काय करतेस तू, किती लेट बाहेर पडतेस म्हणून काळजीपोटी विचारतोय तुला. मी येऊ का तुला सोडवायला बाहेर? साक्षी चिडून म्हणते, लहान आहे का रे मी? मी काय तुझ्याशिवाय कधी प्रवास नाही केला का बाहेर? आणि प्रत्येक ठिकाणी मी काय तुला घेऊन जाणार आहे का सोबत? सचिन म्हणतो, अगं रिलॅक्स. काय ग सॅम इतकं का चिडतेस? अगं जायचं तुला एकटं तर जा, पण जरा काळजी घे, बी सेफ, लवकर परत ये, एवढंच म्हणायचं होतं मला. साक्षी लगेच म्हणते, सॉरी सॉरी बेबी, सॉरी अरे मी जाण्याच्या गडबडीत होते ना म्हणून जरा चिडले तुझ्यावर. ठीक आहे मी जाईल बाबा नीट. सचिन म्हणतो, बरं मला मेसेज कर हं पोहोचल्यावर. आता असं तो बोलतो आणि हा एपिसोड इथेच जातो बाबा संपून. हुश बापरे प्रेक्षकांनो, आता एवढ्या वेळेचा एपिसोड दाखवणार आहे, तितकाच वेळ रेकॉर्डिंगला लागणार आहे. डायलॉग सांगणं सोपं नाहीये प्रेक्षकांनो. प्रत्येक डायलॉग तुम्हाला सांगावे लागतात, त्यामुळे खूप बोलावं लागतं. असो तर आजचा हा एपिसोड असा होता. प्लीज सगळ्यांनी एपिसोड रिव्ह्यू पूर्ण ऐका. तुम्हाला आवडत असेल मालिका तर नक्की लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आता इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. पुढच्या भागात आपल्याला तोच प्रोमो दाखवलाय. ही साक्षी घुसली आहे अर्जुनच्या घरात आणि अस्मितावर अटॅक करते आणि सायली अर्जुनला ते ऐकू येतं. आता बघूयात मालिकेत पुढे काय काय दाखवतील ते. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. आणि प्रेक्षकांनो चला तर मग निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. ऑलरेडी आजचा व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि हे रेकॉर्डिंग करताना खूप त्रास होतो बरं का. मध्येच आवाज चालला जातो, फोटोज दिसत नाही, खूप प्रॉब्लेम येतात. पण असो आता या सगळ्या प्रॉब्लेमवर मात करून रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला तर मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.